काइंड ऑफ ती जी थीम आहे, जी पंढरपूरची लाईक आम्ही जे डिसाईड केलं होतं की अशी आम्हाला हवी आहे, एक वेगळ्याच दुनियेमध्ये गेल्यासारखं किंवा एक वेगळंच फील होतं. लाईक जेवढे काही लोक कधी या घरामध्ये आले किंवा ज्या लोकांनी असे फीडबॅक दिले आम्हाला की खूप भारी वाटते या घरामध्ये आले, एक वेगळंच प्रसन्न वातावरण जे म्हणू शकतो, तर ते आम्हाला फील होतं या घरामध्ये. आणि एक आम्हाला टच हवा होता की जो आपला वारकरी संप्रदायाचा टच हवा होता, कारण माझे सासरे हे वारकरी आहेत, तर तो जो टच हवा होता आम्हाला थीम बेस, तर तो आम्हाला सरांनी हे करून दिला. खूप छान सुंदर जसं हवं होतं तसं आम्हाला खूप मस्त डेकोरेट करून दिलेलं. पूर्ण इंटेरियर खूप छान आहे, म्हणजे असं घराचा सुरुवात जसे आम्ही सुरुवात केली होती तसं शेवटपर्यंत खूप छान. जसे कलर हवे होते आम्हाला तसे चॉईस केले होते. सरांनी आम्हाला कोटेशन दिलं होतं, त्यासोबत डिझाईन्स दिल्या होत्या, तर त्याच्यामध्ये आम्हाला 3D डिझाईन्स पण प्रोव्हाइड केल्या होत्या. तर त्या डिझाईन्समध्ये आम्ही चेंजेस करून, सरांनी ते चेंजेस अप्रूव्ह करून, त्याच्यानुसार सगळे चेंजेस झाल्यानंतर जे आम्ही घर पाहतोय ते एक्झॅक्ट मॅच आहे त्या डिझाईन्ससोबत. ते स्वप्न होतं की आपलं घर कसं असावं, ते या इंटिरियरने पूर्ण झालंय, म्हणजे एक स्वप्नपूर्ती झाली आहे आमची. ओके, सो बेसिकली तसं तर इंटेरियरचं खूप टेन्शन वगैरे होतं आम्हाला, कारण रेफरन्स तर खूप होते, बट नक्की ॲक्च्युली कमी कॉस्ट, कारण आमचं कॉस्ट एक आम्हाला लिमिटेड होतं. सो त्यानुसार मग आम्हाला रिक्वायरमेंट तशी मिळणं किंवा तसं पर्सन मिळणं आणि ट्रस्ट ठेवणं जरा थोडं डिफिकल्ट गोष्ट होती. सो माझ्या एका कॉमन फ्रेंडच्या रेफरन्सनी मला आर्टिस्टचा कॉन्टॅक्ट मिळाला. प्लस आमच्या पण काही इनपुट्स असतील किंवा आमच्या पण काही गोष्टी असतील त्या पण व्यवस्थितपणे सगळं ऐकून वगैरे घेतलेल्या होत्या. शेवटी एवढंच सांगेन की खूप छान काम झालेलं आहे. थँक्यू. थँक्यू.